आणि ही कोल्ही सगळ्यात पहिले काय करतात, त्या द्राक्षाच्या मळ्यावरती हल्ला करतात आणि त्या आत्म्याच्या फळांची नासधूस करतात. मी अनेक लोकांना मला सांगताना मी ऐकलेले आहे, मला सांगतात मास्टर एकेकाळी परमेश्वर असा अद्भुत आम्हाला वापरत होता ना, आता काय वापरत होता, मग आता काय? बरेच लोक म्हणतात मास्टर एकेकाळी स्ट्रॉंग प्रार्थनेमध्ये होतो, आता काय? एकेकाळी मी बायबल नुसतं वाचायला बसतो, फटकन उठत नव्हतो, आता काय? फास्टर एकदा का मी सेवेसाठी बाहेर पडलो, मी संध्याकाळीच घरी यायचो, आता काय? बायबल सांगत तुम्ही माझ्या नावानं भूतं काढली, प्रार्थना केली, सगळं केलं. प्रभू म्हणतो मी ओळखत करत होता. आज वर्तमान काळात मी काय, फार महत्वाचं. अनेक लोक म्हणतात मी भूतकाळात असा होतो, भविष्यात मी अशी गोष्ट करणार. हो, भविष्यात करणार, वर्तमानात आपण भविष्यात गेलं पाहिजे. आमीन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, वर्तमानात आपण भविष्यात गेलं पाहिजे. ती गोष्ट करत 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 गेली पाहिजे. जरी आमचं करणं त्या कासवासारखं असलं तरी आम्ही ते केलं पाहिजे. आमीन म्हणाल. कासव आणि ससेची आपल्याला ती गोष्ट आपल्याला माहिती, दोघांमध्ये शर्यत लागली. ससा म्हटला अरे कासव असा मुंगी सारखा चालणारा, शर्यत लावू त्या डोंगरावरती, पण पटकन पहिले जाईल. दोघांमध्ये शर्यत लागली, स्पर्धा लागली. शास्त्रामध्ये जसं देवाच्या पौराणिक गोष्टी आहेत आणि एक स्टोरी अशी आहे, बायबल सांगतं लागलं, दोघांमध्ये स्पर्धा लागली आणि ससा त्यांनी सुरुवात केली. आपला कासव हळूहळू पुढं, ससा धावत धावत पटकन पुढं गेला मध्यभागी, आणि त्यानं मागं वळून पाहिलं, कासव कुठं दिसतो का? कासव कुठंच दिसत नव्हतं. थोडीशी आणखी वाट पाहिली, हा येतोय, हळूहळू येतोय, बऱ्याच लांब आहे. ससा म्हटलं की काम करू, झाडाखाली थोडस खाऊ, आराम करू, जोपर्यंत माझी झोप होईल तोपर्यंत कासव माझ्या जवळ येईल, आणि जवळ येईल की पटकन पळत जाईल आणि ती मी काय करल, स्पर्धा जिंकल. कासव झोपला, कधी झोपला, कधी त्याला झोप लागली कळली नाही, पण कासव हळूहळू हळूहळू पुढे जाऊन 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 ती स्पर्धा जिंकलेली आहे. देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनातल्या आत्मिक गोष्टी जरी तुम्ही हळूहळू करत असेल, पण ते करत राहा, तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. आमीन. देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार.